नमस्कार मित्रांनो, पारू मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता अहिल्या देवी खूपच संतापलेल्या असतात आणि त्या पारूला म्हणत असतात की पारू, तू आजपासून ना या घराची या कंपनीची कोणीही नसणार आहे आणि तुला आजपासून मी या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर पदापासून काढून घेते आणि या घराची ही कामं तू करायची नाहीयेस आणि तू तुझं आयुष्य जगायला स्वतंत्रपणे जगायला मोकळी आहेस. आणि आता पारू अहिल्यादेवींच्या पाया पडत असते आणि म्हणते, देवी आई, तुमच्यापासून मला दूर करू नका. मी तुमच्यासाठीच इथे आले होते. तुमची माझ्या बाची मला सेवा करायची होती आणि म्हणून मी इथे आले होते. माझ्या मर्जीने मी इथे राहते. कोणीही माझ्यावर दबाव टाकलेला नाहीये. आणि ती रडत असते आणि म्हणत असते, मला तुमच्यापासून वेगळं करू नका. आणि आता अहिल्यादेवी अनुष्काला म्हणत असतात, बघितलं अनुष्का. अनुष्का म्हणते, पारू, या सगळ्यांमध्ये तुझं खूप मोठं नुकसान होतंय. तुला कळत नाहीये, पण यामध्ये तुझं खूप मोठं नुकसान होतंय, एवढंच मी म्हणेल. आणि तुला नसेल तसं वागायचं करायचं तर तुझी मर्जी आहे, यात काही शंकाच नाहीये. पण तुझं करिअर चांगलं होऊ शकतं, तुझी प्रगती होऊ शकते, एवढंच मला म्हणायचं होतं. आणि ती तिथून जायला निघते. अहिल्यादेवींना आता अनुष्काचा खूपच राग आलेला असतो आणि त्या म्हणत असतात, अनुष्का, घेऊन जा या पारूला, इथे का ठेवलंयस तिला, आणि कर तुझ्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर. तेव्हा अनुष्का म्हणते, मी घेऊन गेले असते, पण ती माझ्याबरोबर येणार नाही. आणि हो, माझ्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर सुद्धा मी तिला बनवलं असतं. माझ्यासाठी काहीही अशक्य नाहीये. आणि ती जायला निघते. अहिल्यादेवी म्हणतात की एवढ्या लवकर हार मांडलीस तू, थांब, फोन उचल. त्यावर अनुष्का म्हणते, कुठला फोन, मला तर कुठला फोन आलेलाच नाहीये. त्यावर अहिल्यादेवी म्हणतात की येईलच तुला आता फोन. आणि तेवढ्यात अनुष्काला फोन येतो आणि सांगण्यात येतं की तुमचं जे अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यामुळे तुमचं घर तोडण्यात येणार आहे आणि तुमच्या ऑफिसर सुद्धा इन्कम टॅक्सवाल्यांची धाड पडली. हे ऐकून आता त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. ती आता अहिल्यादेवींकडे येते आणि म्हणते, हे सगळं तुम्हीच करत आहात ना अहिल्या मॅम. माझं मत वेगळं होतं, मी ते मांडण्याचा प्रयत्न केला आणि मला नाही वाटत यात मी कुठेही चूक केलेली आहे. प्लीज हे आत्ताच्या आत्ता थांबवा. मी खूप कष्टाने आणि मेहनतीने माझं सगळं विश्व उभं केलेलं आहे आणि म्हणूनच सांगते. त्यावर अहिल्यादेवी म्हणतात की तुला ते सगळं थांबवायला हवं असेल तर तुला माझं एक काम करावं लागेल. तू जे काही बोललीस ते शब्द तुला मागे घ्यावे लागतील. तुला मान्य करावं लागेल की तू चुकली आहेस, पारू नाही. पारू तिच्या हितासाठीच इथे राहते आणि या सगळ्याचा तू वेगळा अर्थ काढलायस. त्यावर अनुष्का म्हणते, नाही, मी काहीही झालं तरी माझे शब्द मागे घेणार नाहीये. आणि हो, मला माहिती आहे, कदाचित उद्यापर्यंत ना माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असेल, मी ते वाचू नाही शकणार. पण एक गोष्टीचं मला कायम समाधान वाटत राहील आणि ते म्हणजे मी माझा स्वतःचा स्वाभिमान जपला. मी कुणाच्या दबावाखाली येऊन माझे शब्द परत घेतले नाही, याचा मला कायम आनंद होत राहील. आणि ती तिथून निघून जाते. इकडे आता अहिल्यादेवी त्यांच्या रूममध्ये आलेल्या असतात आणि तिथे श्रीकांत सुद्धा आलेला असतो आणि तो म्हणत असतो, अहिल्या, मी जेव्हा सुरुवातीला पेंटिंग करायचो ना, मला रंगांमधला फारसा फरक कळायचा नाही. सगळे रंग मला सारखे वाटायचे. पण जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आली ना, मला खरे रंग कळायला लागले आहेत. तेवढ्यात तिथे आदित्य येतो. आदित्यही खूप टेन्शनमध्ये असतो आणि तो म्हणत असतो, आई, मला सगळं काही पारूने सांगितलंय. आता अहिल्यादेवी त्याच्याकडे बघून म्हणतात, तुला शंका येते का माझ्यावरती, माझ्या घेतलेल्या निर्णयावरती? त्यावर तो म्हणतो, नाही आई, तुझ्यावर मला कुठलीच शंका नाहीये, माझा विश्वास आहे तुझ्यावरती. मग अहिल्यादेवी म्हणतात की तुला काय झालंय, तुझा चेहरा असा का दिसतोय? अरे ती अनुष्का काय नको नको ते बोलली. आपल्या घरावर, आपल्या कंपनीवर तिने बोट दाखवलं. मग मी काय करायला होतं अशा परिस्थितीत? त्यावर आता आदित्य म्हणतो, आई, तू घेतलेला निर्णय योग्यच आहे, पण तुझ्यामुळे एवढं मोठं कोणाचं तरी नुकसान होतंय, म्हणून मला ते पटत नाहीये. आता तेवढ्यात तिथे सावित्री येते. अहिल्यादेवी म्हणतात, सावित्री, पारूला बोलवा. आणि त्या परत खाली येतात. सगळेजण हॉलमध्ये जमलेले असतात. पारूही तिथे येते. आदित्य पण येतो. अहिल्यादेवी म्हणतात, पारू इकडे. पारू त्यांच्या समोर जाऊन उभी राहते. अहिल्यादेवी म्हणतात, पारू, आजपासून तू घरातली कुठलीही कामं करायची नाही. सावित्री, हिला सगळ्या कामांमधून मोकळं कर. आणि हो, फक्त तू या कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर असशील. कंपनीसाठीच काम करायचं, तुझं करिअर करायचं, मॉडेलिंगकडे बघायचं, पण घरात यायचं नाही. आता हे ऐकल्यानंतर पारू परत रडायला लागते आणि ती म्हणते, देवी आई, मी तुम्हाला सांगितलंय ना, मला या सगळ्या गोष्टींमध्ये काही इंटरेस्ट नाहीये. तुमच्यासाठी, तुमची सेवा करण्यासाठी आणि माझ्या बाळासाठी मी इथे आले. मला आता पेपरमध्ये फोटो नकोय, मॅगझिनवरती फोटो नकोय. मला फक्त तुमची सेवा करायची आहे आणि माझ्यावर कुणीही दबाव टाकत नाहीये. मी माझ्या मर्जीने इथे राहते. त्यावर अहिल्यादेवी म्हणतात, बघितलं सादित्य, ती ज्या व्यक्तीबद्दल हे सगळं बोलत होती ना, तीच व्यक्ती म्हणते की मला हे सगळं करायला आवडतं आणि म्हणून मी इथे थांबते. मी कोणाच्या दबावाखाली इथे थांबलेली नाहीये, स्वतः पारू सांगते. आणि तरी सुद्धा तुला अजूनही असंच वाटतंय? अरे, त्या मुलीने आपल्या किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीवर सुद्धा बोट दाखवलं आहे. ती असं म्हणाली की आज आपली किर्लोस्कर कंपनी ज्या एवढ्या मोठ्या पदावर उभी आहे ते फक्त पारूमुळे आहे, पारूची ओळख आहे म्हणून. आणि पारू या कंपनीचा चेहरा आहे, ती आपल्यासाठी लकी आहे. म्हणूनच आपण एवढा मोठा कंपनीचा फायदा करून देत आहोत. म्हणजे इथे काम करत असणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची यात मेहनत, कष्ट हे नाही दिसले का तुला? तुला माहिती आहे आदित्य की कुणा एकाच्याही
एकाही माणसाच्या बळावरती कंपनी चालत नसते किंवा ती बंदही पडत नसते. यामध्ये शेकडो कर्मचाऱ्यांचे कष्ट असतात, आपली डिसिजन मेकिंग पॉवर असते आणि हो, ब्रँड अँबॅसेडर तो असतोच. पण तरीही तिचं असं बोलणं चुकीचंच होतं. ती आपल्याच घरात येऊन आपल्याच माणसांना बोलत होती. तिने पारूच्या मनामध्ये विष घालवण्याचा प्रयत्न केला. माझ्याच घरात येऊन ती माझ्याविषयी असं बोलली, माझ्या कंपनीविषयी असं बोलली, तर मग मला वाईट वाटणार नाही का? हे साहजिकच आहे ना. आणि हो, पारू माझ्यासाठी काय आहे, पारूसाठी काय आहे ते आम्हाला आमचं माहिती आहे. आणि हो, माझ्या घरामध्ये फक्त माझे नियम चालतात आणि ते नियम अनुभवातून तयार केलेले आहेत मी. त्यावर आदित्य म्हणतो, आई तुझं ॲब्सोल्युटली सगळं काही बरोबर आहे, मला सगळं पटतंय तुझं, पण तुझ्या हातून कोणाचं तरी एवढं नुकसान होऊ नये एवढंच मला वाटतं. एवढ्या छोट्या गोष्टीवरून तू एवढं मोठं कोणाचं नुकसान नाही करू शकत. अगं वेळ पडली तर तुझ्या शत्रूला सुद्धा तू माफ करते. मग ही अनुष्का तर कोण आहे म्हणून हे सगळं थांबवू असं म्हणतोय मी. आता अहिल्यादेवी म्हणतात, आदित्य तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? पहिल्यांदा असं होतंय की तुझा विश्वास माझ्यावरचा डगमगतोय. त्यावर आदित्य म्हणतो, नाही आई तू चुकतेस, असं कधीही होणार नाही, आजपर्यंत कधी झालेलंही नाहीये. आणि मी तुला दुखावत असेल तर मला माफ कर, सगळ्यांसमोर मी तुझी माफी मागतो. पण तुझ्या हातून कोणाचं तरी नुकसान होऊ नये एवढंच मला वाटतं. आणि तो तिथून निघून जातो. तो त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि त्याची खूप चिडचिड होत असते आणि तो म्हणत असतो की आईने ठरवलं ना, त्या अनुष्काचं आयुष्य ती उद्ध्वस्त करून टाकेल, तिला वेळीच थांबवायला हवं. पण त्या अनुष्काची एवढी मोठी चूक नाहीये असं मला वाटते. आई असं मुळात का वागते मला कळतच नाहीये खरं तर. एखाद्या व्यक्तीला एखादं मत मांडण्याचा अधिकार असतोच ना, आणि तेच तिने केलंय. ती कुठे असं म्हणाली की तुम्ही असेच निर्णय घ्या आणि माझ्या पद्धतीनेच माझ्या मतांनुसारच वागा. आणि आई असं का करते खरंच मला कळत नाहीये. आणि तो अनुष्काला फोन लावतो. अनुष्का गाडीमधून जात असते. तो अनुष्काला विचारतो, कशी आहेस तू? अनुष्का म्हणते, कशी असणार आहे आदित्य? आदित्य म्हणतो, अनुष्का मला माहिती आहे तुझ्या आयुष्यात खूप मोठे प्रॉब्लेम्स येत असतील आता, आणि हे सगळं माझ्या आईमुळे होते. तेवढ्यात आता अनुष्काच्या पीएला एक फोन आलेला असून ती मुली म्हणत असते की आपल्या हातून समुद्रामध्ये जे म्युझियम बनवायचं होतं ते काम काढून घेण्यात आलं आहे. तेवढ्यात आता अनुष्का म्हणते, काढून घेण्यात आलंय म्हणजे? एक मिनिट. त्यावरती मुलगी म्हणते की हे सगळं ना त्या अहिल्यादेवींमुळेच होत असणार आहे. आता अनुष्का म्हणते, बघ त्यांच्याविषयी काहीही बोलायचं नाही, मी त्यांचा खूप आदर करते आणि माझी इन्स्पिरेशन आहेत त्या. आणि ती म्हणत असते की आपण सगळं काही ठीक करूया, मी आहे ना, मी सगळं काही ठीक करेल. आणि त्यात आदित्यचा फोन घेते आणि म्हणते, आदित्य सॉरी मी तुला होल्डवर ठेवलं. हे सगळं बोलणं आदित्य ऐकत असतो आणि ती म्हणत असते की थोडा छोटा प्रॉब्लेम आला होता आणि म्हणून मी तुला होल्डवर ठेवलं. आदित्य म्हणतो, छोटासा प्रॉब्लेम? मला माहिती ना तुझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम येणार आहेत आता. पण हे बघ अनुष्का, आपण या सगळ्यातून काहीतरी मार्ग काढूया. त्यावर अनुष्का म्हणते, मी एक गोष्ट शिकले आदित्य यातून, की आपल्या आयुष्यात कधीही काही येऊ शकतं. आपण एवढं मेहनतीने कष्टाने उभं केलेलं आपलं साम्राज्य आपल्या हातून एका मिनिटात काढून घेण्यात येऊ शकतं आणि यासाठी आपण प्रिपेअर असायला हवं. आदित्य म्हणतो, हो तुझं बरोबर आहे, आपण प्रिपेअर असायला हवं. पण जर आपल्यावर एवढा मोठा अन्याय होत असेल तो सुद्धा आपण सहन करता कामा नये. आणि अनुष्का, उद्या सकाळी 10 वाजेला तुला घरी यायला जमेल का? आपण बोलूया, बसूया आणि सगळं काही सॉर्ट आउट करूया. त्यावर अनुष्का म्हणते, मी येईन, पण मी माझं मत मागे घेणार नाहीये. त्यावर आता आदित्य म्हणतो, ठीक आहे पण तू ये. आणि तो फोन कट करतो. तेवढ्यात पारू आदित्यकडे आलेली असते त्याच्या रूममध्ये. पारू म्हणत असते, आदित्य सर तुम्ही एवढा त्रास नका करून घेऊ स्वतःला. आदित्य म्हणत असतो, मला खूप त्रास होतोय पारू आईच्या अशा वागण्यामुळे, आणि ती असं आधी कधीच वागलेली नाहीये. मला कळत नाहीये ती असं का वागते. अगं ती त्या अनुष्काचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल. आणि तुला कल्पना नाहीये पारू, असं कोणाच्याही सोबत होऊ नये. आपण एवढं कष्टाने मेहनतीने उभं केलेलं साम्राज्य कोणी आपल्याकडनं हिरावून घेत असेल तर काय वाटतं ना, हे तू समजूही शकत नाही आणि इमॅजिनही करू शकत नाही. तिच्यावर अन्याय होतोय पारू. मला माहिती आहे आईचा राग, आता ती रागात आहे म्हणून असा डिसिजन घेतलाय तिने. जेव्हा ती शांत होईल ना, तिलाच पश्चाताप होईल. आणि हे सगळं होऊ नये म्हणून मी आईला थांबवण्याचा प्रयत्न करतोय. मला माहिती तिला कोणी थांबवू नाही शकत, पण तरीही. आणि तुलाही असं वाटतं का की आई जे करते ते बरोबर आहे? त्यावर पारू म्हणते, आदित्य सर त्या देवी आई आहे, आपल्याला माहिती आहे त्यांचा कुठलाच निर्णय चुकीचा असू शकत नाही आणि त्यांना आपण थांबवू शकणार नाही. आदित्य म्हणतो, बरोबर आहे पारू तुझं, पण तिच्या हातून खूप मोठी चूक घडते आणि मला ती घडू द्यायची नाहीये म्हणून मी हे सगळं करतोय. आणि त्याची खूप चिडचिड होत असते. तर मग बघूया आता आदित्य सगळ्यांसमोर अनुष्काची बाजू तर घेताना दिसतोय, पण तो तिच्यावर होणारा अन्याय थांबवू शकेल का? आणि अहिल्यादेवींना सुद्धा या सगळ्या काही चुकीच्या पद्धतीने करण्यात येणाऱ्या गोष्टींपासून थांबवू शकेल का? हे सगळं नक्कीच बघण्यासारखं असणार आहे. तर मग अशाच अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.